नमस्कार मंडळी. आज गणेश चतुर्थी. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सगळी विघ्न दूर होऊन तुम्हाला एक सुखी आणि आनंदी आयुष्य लाभू दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आजच्या या मंगलमय दिनी हास्याची पूजा घालायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता इथे एक कपल येत आहे थीम हनीमूनसाठी आणि त्यांची ही थीम आपलं भरपूर मनोरंजन करेल हे मात्र नक्की. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांचं. किती सुंदर आहे रे, किती किती सुंदर आहे. बाप रे पुपू, किती गोड लोकेशनला आणलंयस मला. हो ना. चंद्र तर काय दिसतो यार. चंद्र तर काय दिसतोय ना यार. एक मिनिट. काय करतोयस? खिडकी बंद करतो का? नाही तर चंद्र म्हणेल हनीमून काय दिसतोय यार. प्रिया, एक बोलू? दोन बोल. खुदा जब शायरी पे आ जाता है ना तो तुम्हारे जैसा चांद बनाता है. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. कसं वाटतं लोकेशन? खूप सुंदर. हो ना. काय म्हणाली होतीस? मला असंच लोकेशन हवंय, एकदम असं जंगलाच्या मधोमध, शहरापासून लांब, जिथे कुणीच नसेल, फक्त तू, मी आणि अथांग असा पसरलेला निसर्ग. आलो निसर्गात. एवढी मेहनत घेतली माझ्या सोन्याच्या बाळांनी. सोन्याचं बाळ. बर बर. आवडलं ना पण लोकेशन? खूप आवडलं. हे बघ केवढी शांतता आहे बघ इथे. ही धडधड मला इथे बसून ऐकू येते. या शांततेत काय गाढ झोप लागेल ना. झोपायला आली तू? मग काय करायला आलोय आपण इकडे? मी तर बाबा झोपणार आहे. मी तर झोपायला आले. तू झोपणार आहे? मी तू झोपणार आहे? झोपणार आहे. तू झोपणार आहे? हो, मी तुला झोपू देणार आहे. हा. एवढा काय झालं? तुला रातकिड्याचा आवाज आला? हो, है ना. जंगल येणारच. नाही, जंगलातून नाही येत आहे, आतून येतोय. रूम मधून येतोय. हा, असेल एखादा किडा आतमध्ये. हा ना. हा ठीक आहे ना, एवढं काय त्यात. नाही, मला थोडा इरिटेट करतो रातकिड्याचा आवाज. हा. अरे ठीक आहे, इग्नोर करूया आपण. हा, पण मला जनरलीच आवडत नाही रातकिड्याचा आवाज. म्हणजे तुला माहिती तसं शूज असा असा करतो ना आपण तो, किंवा कामवाली जेव्हा भांडी घासते तेव्हा तो भांड्यांचा आवाज होतो ना. मला कस्तरी होतं, असं कस्तरी होतं मला त्या आवाजाने. कळतंय मला. आहे हा रातकिडा. आहे पण ठीक आहे. म्हणजे उठ एक मिनिट बघूया आपण जरा. अरे उठ. मला येतोय आवाज इथनच कुठेतरी. हे बघ, आहे. सॉरी आहे. हा कुठेतरी आहे. असेल. ते बघ बंद झाला. हा, गेला असेल तो किडा, बाहेर गेला असेल. हा ना. बस मला वाटलं आतमध्ये, म्हणून मी एकदम हे झालो रे, कारण त्रास होतो त्या आवाजाचा. हा, तर कुठे होतो आपण? पुपू. बर. हा, मला हे सरप्राईज खूप आवडलं. हो ना. हो, तू स्पेशल आहेस ना, म्हणून तुझ्यासाठी इतकं स्पेशल. मी पण तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आणलं. हो. काय? लाईट बंद कर. काय? लाईट बंद कर ना. गडाळ्यातलं रेडियम दाखवणार आहेस ना? पृथ्वी, लाईट बंद कर ना. करतो. आहे रातकिडा आहे. गेला नाही. आहे रातकिडा आहे. इथं थांब एक मिनिट. ऐक, असू दे आपण ना तो इग्नोर करूया. हे बघ, मलाही ऐकू येतोय, पण ना कानांना सवय झाली की काही वाटत नाही. नाही अरे, पण काय होतं ना, नेमकं आपण काहीतरी महत्वाचं बोलतो आणि रातकिडा येतो आणि किरकिर.
अरे हसतोय मला याचा. तो इथे कुठेतरी अडकला मी काय असेल, म्हणतो ऐक ना त्याला आपण एक बाहेर काम जायचं करू असेल. नाही थांब मी ना रूम सर्व्हिस वाल्यांना फोन अरे ऐक ना पृथ्वी. हॅलो हा रूम सर्व्हिस हा कॉटेज नंबर 3 मध्ये एक माणूस पाठवा ना प्लीज हा थँक्यू. अरे ती काय करणार आहेत आता येऊन? अरे त्यांच्याकडे ते स्प्रे असतात ना ते किडे मारतील पळवतील ते. अरे पण तू असला तर तुला काय फरक पडतोय? अरे पण पडतो इतकं लक्झरियस हॉटेल आहे आपण एवढे पैसे दिलेत आणि हायजीन नको बेसिक किडे आत येतात. एक किडा एक रातकिडा आहे, हायजीन आहे, सगळं व्यवस्थित आहे. तो थांब मला वाट थांब सर काय झालं बोलवलं हा काय झालं सर डोळा मारण्यासारखं काय आहे त्यात. नाही सर माझा प्रॉब्लेम आहे सर हा डोळा माझा लवतो सर सर हसण्यासारखं काय आहे पण त्यात आता. सर इकडे मला वाटलं तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यालाच भेटाल पण तुम्ही मला आत्ताच बोलवलं सर. अरे काय झालंय रूम मध्ये ना रातकिडा घुसलाय. ए ए ए काय एवढ्या फालतू करण्यासाठी मला बोलवलं सर तुम्ही. हो पण आता हे बोलवलंय. फालतू कारण आहे. हे ऐक ना काय आहे ना रातकिडा आत आहे त्याच्या आवाजाचा मला त्रास होतोय आणि अगदी कर्कश आवाज आहे त्याचा. तो रातकिडा आहे सर सोनू निगम नाही आहे सर. जाऊ दे किती उद्धट बोलतोय. नाही नाही, नको सर. नको शांत. आय एम सो सॉरी सर सो सॉरी सर सो सॉरी. एक काम करूया सर मला दाखवा सर आवाज दाखवा. नाही म्हणजे येत होता पण हा, तो आता नाही येत हा. म्हणजे काय होतंय की आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा आवाज येतोय. काय बोलला सर. आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा आवाज येतोय. मग सर एक काम करूया तुम्ही दोघं जवळ या सर मी बघतो सर डोळ्यावर हात ठेवून सर. अरे काय मूर्ख आहेस का तू. काय वाटेल ते बडबडतोय हा माणूस. आम्ही जवळ यायचं तू बघणार इथे उभं राहून. नाही सर तुम्ही काही बोलताय सर तुम्ही मला रातकिड्या पकडायला सांगताय सर. एवढ्या मोठ्या कॉटेजमध्ये रातकिड्या पकडणं म्हणजे या स्किटमध्ये पंच पकडण्यासारखं आहे सर. सॉरी मी काय म्हणतो सर तुम्ही बघा मी निघतो सापडला तर मला सांगा सर. काय पंच तुम्हाला सापडेल नाही. मग रातकिड्या सर. काय बोलता जा, जा, जा. या रातकिडा. ए, काय बोलला रे? काय बोलला सोड तू काहीतरी वेगळं बोलला. जाऊ दे ना जाऊ. काही तो रातकिडा बोला बस तू इथे बस. शांत हो शांत. काय उद्धट माणूस आहे. एक तर आधीच मला रातकली नको ना रातकिड्याचे विषय. अरे रातकली गायले मी. सॉरी रातकिडा मग- सॉरी एक मिनिट थांब मला ना या रातकिड्याला बाहेर घालायला पाहिजे. ऐक ना आता थांब एक मिनिट तू काय करतोय थांब ना मी उपाय शोधतोय थांब. पृथ्वीक नको ना आता हे सगळं. फॅलेक्सा हाऊ टू गेट रीड ऑफ रातकिडा. आय डिडंट गेट यू. झेपत नसेल तर मराठीत बोला. थांब ना. फॅलेक्सा आहा. रातकिड्याला कसं बाहेर काढायचं. वन मोमेंट. हेअर्स अ सोल्युशन. रातकिडा नाही तुझ्या आत किडा आहे. मूर्खपणा आहे यार हा. फॅलेक्सा पण उद्धट वागते माझ्याशी आता. यार मला कळत नाही मला ना रातकिडा बाहेर घालवायचा त्याच्याशिवाय ना मला चैन नाही पडणार आहे. एक मिनिट थांब मी एक अत्यंत महत्वाचा फोन कॉल करतो. ऐक ना आता नको ना तू कोणाला नाही, फोन नाही, करू. मला- आपण हनीमूनला आलोय आपण. हो पण तो रातकिडा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ना मी काही म्हणजे असं हे नाही होणार. मला पृथ्वी- कॉन्सन्ट्रेशन हलतंय ना माझं. प्लीज 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 एक मिनिट हा. ए गप्प ना कोणाला फोन करतोयस तू आता. माझा परम मित्र माझा अत्यंत जवळचा मित्र ओंकार राऊत. कोण मी त्याला ओंकार राऊत? आहे मी त्याला फोन करतोय. तो जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. अभ्यासातला किडाच होता म्हणा तो. करतो मी त्याला. आता वाजलेत किती पृथ्वी. उचलणार का तू? नको. हॅलो ओंक्या. हा बोल रे पुतिया. काय हो त्या शाळेतले मित्र बोलायचे का मला. हॅलो ओंक्या. हा अरे अरे काय करतोयस. अरे काय नाही मी एक अळी पाळली आहे तिला आलाय ताप तर तिच्या डोक्यावर मी पट्ट्या ठेवतोय. काय काय करतोय. अरे मग काय करणार रात्री पुत्या. अरे झोपलो होतो काय झालं काय. अरे काही नाही ऍक्च्युली मी आलोय हनीमूनला आणि मला जरा मदत हवी होती तुझी. आता मागशील एक काम कर
व्हिडिओ कॉल कर मी ए, करतो ए, 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 ओंक्या, ए. ओंक्या, काय मूर्ख आहेस झालं काय? काय? अरे काय बावळट आहेस का? काही काय बोलतोयस? अरे काय झालंय, तू अभ्यासातला किडा आहेस. तू किड्यांवरती अभ्यास करतोस की नाही? हो, हो. मला त्याच्याच बाबतीत मदत हवी आहे. काय झालं, आमच्या रूम मध्ये ना एक रातकिडा घुसलाय. काय हा. रूम मध्ये रातकिडा घुसलाय? हो. अरे यार काय सांगतो काय, कसा दिसतोय? हा? कसा दिसतोय मला सांग ना. मला रंग सांग आणि किंवा फोटो पाठव. एक काम कर, व्हिडिओ कॉल कर तू. ए, अरे व्हिडिओ कॉल कर. तू का रे सारखा व्हिडिओ कॉलवर येतोयस? अरे मग रातकिडा आलाय ना, मला बघायला पाहिजे. अरे मला नाही दिसत आहे तो, मला फक्त आवाज येतोय त्याचा. आता तुला जर नको असेल रातकिडा तर 2 उपाय आहेत. एक तर तू काहीतरी वाजव, बेड वाजव किंवा असं काहीतरी धक 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 असं कर, म्हणजे कोणतरी आहे आजूबाजूला असं त्याला कळेल. ओके ओके जर ओके. ह्यानीही गेला नाही तर मग मोठ्या आवाजात कीर कीर असं रडतो जाईल आपोआप. अच्छा, याने जाईल का? हा हा. वा वा वा. हा नक्की याला माहिती आहे ना सगळी. हो हो हो, माहितीये. गे- ए, असं हा हवे- हा गोड आवाज कुठं वहिनींचा का? नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्कार नमस्कार, व्हिडिओ कॉल कर मला बघू. ए, अरे ए. सतत काय याचं? फोन ठेव ओंक्या, फोन ठेव, फोन हा, ठेव. हा. बाय, थँक्यू, बाय. बाय. छान आहे मित्र तुझा. नाही, तो असा लांबनं चांगलाच वाटतो. पण आय एम रिलॅक्स नाव. मला कळलेलं आहे रातकिडा हाकलायचा, मला कळलेलं आहे. येस. चला, किरकिर नाही करत रे आता, है ना? है ना? हो. गुड. आता त्याने किरकिर करू दे, मग बघतो त्याच्याकडे. नाव आहे. मुद्दाम नको ना करू, प्लीज मुद्दाम नको ना करू. नाही ते मादी नाही म्हणत असते ना. ए ए हा? मादी नाही म्हणत आहे. ऐक ना, कविता केलीये एक तुझ्यासाठी, ऐकव. मस्करी करतोयस की काय? ए, मस्करी नाही करत आहे, खरंच केलीये. ऐकव. बर. ऐकव. बापरे. तुम्हें महफूज रखना चाहता हूं दिल के किसी कोने में. तुम्हें मैं पृथ्वीक. तुम्हें महफूज रखना चाहता हूं दिल. तुम्हें महफूज रखना चाहता हूं दिल के किसी कोने में जहां तुम्हारे. पृथ्वीक. तुम्हें महफूज रखना चाह दिल के कोने में. बेडा वाटतो. तुम्हें महफूज रखना चाहता हूं बस. दिल के किसी कोने में. बस बस बस. इथे बस. बस. तुम्हें महफूज रखना चाहता हूँ दिल के किसी कोने में जहाँ तुम्हारी. पृथ्वीक. हा, अजून जोरात करतोय. ओके. अरे नाही ना मला इंटरेस्ट. अरे तुम्हें महफूज रखना चाहता हूँ. नहीं रखना चाहता मैं तेरे को महफूज. जा बाहर. थांब. बाहर जा. थांब ना. थांब. जाऊ दे, सोड. अरे तो त्रास देतोय तो, बघ ना यार, माझी कविता पूर्ण होऊ देत ठीक आहे, नाहीये. ठीक आहे. मुद्दाम करतोय काय यार? मुद्दाम कसं करेल? रातकिडा आहे तो पृथ्वी. ये जानबूझ के करताय क्या? बाहर आ. पृथ्वी. बाहर. सख्या आईचं दूध प्यायला असेल तर बाहेर आहे रे. काय बडबडतोस वेड्यासारखा रातकिड्याशी? ए बाहेर आहे. कुठे आहे तू? बाहेर आहे रे. पृथ्वी. बाहेर आहे. बरं ठीक आहे. ह्याच्यात तर आहे. बाहेर आहे रे. अरे थांब, काय करतोयस? बाहेर आहे. पृथ्वी, तुझा फोन पडलाय तिकडे. ए बाहेर आहे. बाहेर आहे. पृथ्वी नको. बाहेर ये. ऐक ना. बाहेर ये. ऐक ना. बाहेर ये. ये रे, बाहेर ये. बाहेर ये. थांब ना. बाहेर आहे. पृथ्वी थांब. हे पुढे नाही शकत, पैसे जातील. ए, बाहेर आहे. पृथ्वी थांब. काय इथे काही नाहीये. अरे आहे रे. बघ. अरे काय फालतू हॉटेल आहे हे? काय फालतू हॉटेल आहे? तू आणलंयस इथे, मला काय विचारतोयस? मी नाही आणला तुला. तू मागे लागली होती, मला असं पाहिजे, जंगलाच्या मध्ये घेऊन चल मारायला. अरे मग इथे येऊन रातकिड्याशी बोल असं मी सांगितलं होतं का? अरे पण मला नाही आवडत रातकिडे. तो बोलतोय माझ्याशी म्हणून मी बोलतोय त्याच्याशी. त्याच्यापेक्षा जास्त किरकिर तू करतोयस. अरे जास्त किरकिर तर तुझी आहे. रातकिडा, तू रातकिड्याच्याच लायकीचा. खड्ड्यात जा. मग तू पण खड्ड्यात जा. त्या मॅनेजरवर झोपीन मी, पण तुझ्यावर नाही जा झोपणार. जा जा. अरे जा खड्ड्यात जा गेलीस. तिकडेच जा. तू झोप त्या किल्ल्याबरोबर. अरे जा, तू नाही झोपायचं. वा वा, हसरी किरकिर होती ही. मजा आली. प्रसाददा काय म्हणाल? फार सुंदर.
हा ऍक्च्युली रातकिडा नसून हा प्रथमेशच्या आतला किडा होता ज्याला तो विषय सुचला आणि त्या किड्याला श्याम बांगरमधल्या किड्याने इतकी उत्तम साथ दिली. फार गोड होता विषय आणि मस्त मस्त सादर केला. प्रिया गोड दिसतेस, पृथ्वी तू पण छान दिसतोयस. मस्त मजा आली. मंडळी, भीक नको पण कुत्रावर ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे आता एका मित्राला वाद नको पण गिफ्ट आवर म्हणायची वेळ येणार आहे. म्हणजे चला बघूया हे नेमकं काय प्रकरण आहे, जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे थँक्यू हो. अरे आज 50 वर्ष पूर्ण झाली मला. येस थँक्यू. काय नाही, आज घरीच आहे. थँक्स. चल ओके बाय. एकच बेल आहे. किती वाजवत आहे? वाजवला. काय रे? काय विसरलं? अरे हॅपी बर्थडे. माझा सम्या दादा. अरे हो, थँक्यू. अरे थँक्स. हॅपी बर्थडे. ओ माय गॉड. अरे बापरे, जोडे रे. एवढं मोठं गिफ्ट. अरे बापरे, काय आहे का याच्यात? स्पेशल आहे. काय आहे? गोस्वामी सरांनी वर्षभरात गौरवच्या रिजेक्ट केलेल्या ऍडिशन्स आहेत. ते अख्खे 2 पिक्चर तयार होतील. वापर. एवढ्या आहेत गौऱ्या? यात पशाची तालमीला उशिरा येण्याची कारण आहेत. मी सांगू का? तालमीला लवकर जाण्याची तुझी कारण सांगू का? हॅपी बर्थडे भाई. अरे मस्करी करतोय. रिलॅक्स यार. काय आहे काय त्याच्यात? अरे आयुष्यभर तुला उपयोग येईल असं गिफ्ट आहे. येस. आणि गेस कर काय? त्याचा संबंध तुझ्या 2 पायांशी आहे. ऍडल्ट डायपर वगैरे दिलास की काय? सम्या, अरे तुमचा काय भरोसा नाही यार. आयुष्यभर वापरणार. पायाशी संबंध. नाही रे बाबा, लेग मसाजर आहे. लेग मसाजर. अरे काय सांगतोस का ते? एकदा फक्त ते पाय घालून बसलास ना, जन्नत. बात आहे यार. शपथ. अरे मला किती दिवस पाहिजे होता लेग माझ्या. थँक्स सम्या, थँक्यू सो मच. 50 झालंस यार. मग काय 50 मारली, हाफ सेंचुरी. सेवाग. सेवकचं काय? नाही सम्या, इथून दिसतो सेवाग. मला तर तो हर्ष बोगले पण वाटतो. तो हर्ष बोगले, हा सम्या चौगले. नको करूस रे पश्चात. असे नको ना, असं काहीतरी. खरंच वाटतोय तो 50चा. अरे यंग बघ केवढा वाटतोय. केवढा यंग वाटतोय. काय बोलतो गौऱ्या? आपला समय दादा बाहेरून सेम गोनपाट. गोनपाट म्हणजे? ते जे गोनपाट असतं ना, ज्यात तारुण्याचं दाबून भरलेलं असतं बघ, ते गोनपाट आहे. हे काय उदाहरण आहे यार? डेप्थ आहे. पण खरं सांगू, थँक्यू सो मच यार. आभारी आहे तुमचा. काय सम्या, आभार काय चाटायची तू? खायला प्यायला घालायला का आता? येस ऑफकोर्स. खायला तर घालणार ना भाई. जंगी पार्टी है. कचोरी वेफर्स. ये घे रे घे. वाव. ओ हो, एक वेफर जास्त आहे तुला. जरा लाज वाटते का तुला? काय झालं रे? 50 बर्थडे लगा कचोरी वेपर देतायच होय. म्हणजे लगा तू तर स्वतःच्या बारशाला लगा आवळा सुपारी चुपाई दिली असेल. अरे सावते, आपली पार्टी करायची आपण. नेक्स्ट वीकेंडला आपली पार्टी. नक्की? अरे नक्की सांगतो ना. बघा. आज जरा घरगुती सोहळा आहे. प्लीज. चालते मग. येस. घे. अरे भाई, हॅपी बर्थडे. हे लवकर घे. घे ना बाबा. कशाला करतोय? ए मी ज्यूस घेऊन आलो. ज्यूस घेऊन आलो. समय 50 झाला यार. म्हणजे काय? गिफ्ट आवडलं की नाही त्याला? आवडला. ए बोललो होतो आपण. बरं, गिफ्ट वरून आठवलं. गौऱ्या, हा जाऊ ते गिफ्टचे 4000 रुपये पर हेड कॉन्ट्रीब्युशन बसलंय. राऊतने मला फी पे केले. तुम्ही दोघांनी पटकन ते 4000 रुपये पाठवा. 4000 कॉन्ट्रीब्युशन. हो. 400 म्हणला होता ना तू? किती? 400 म्हणला होता ना?
येडायच काय असं काय 4,000 रुपये सांगितले होते, 16,000चा मसाजर आहे, 4 चोक 16 एवढा क्लिअर हिशोब आहे. नाही पशा 4,000 लागा जास्ती होती ती. हा तू 400 म्हणला म्हणून हो म्हणलं लगेच मी काय मी पण कशा यार 4,000 मी कॉन्ट्रीब्युशन नाही देऊ शकत यार, जास्त आहेत. असं नाही यार, मी भरलेत पैसे द्यावे लागणार. हे आधी सांगायचं होतं ना गौऱ्या. मी विचारलं होतं की नाही सगळ्यांना. मी काय झालं? आ झालं काय? काय नाही यार, हॅपी बर्थडे. सांग ना काय झालं? काय तुला काय आलं? काय घे नाही ना. येस येस. सम्या हा. तू खूप कचोरीबद्ध जगतोस रे आयुष्य. ए नको रे असं करूस रे, आज तरी नको करूस. अरे पशा तुला बर्फ लागतो ना. थांब तू थोडं मी घेऊन येतो बर्फ. मी घेऊन येतो बर्फ. आलो रे आलो. ए एन्जॉय द कचोरी. आलो. पशा पैसे पाठवा लगेच. सॉरी यार, मी 4,000 रुपये नाही देऊ शकत. सॉरी, मला माफ कर. नाही देऊ शकत म्हणजे? मला नाही, तू सांगायला पाहिजे ना, मी नाही देऊ शकत. सॉरी. पैसे नाही देऊ शकत म्हणजे? पशा ही काय भाषा याची? पैसे द्यावे लागतील गौऱ्या. पशा मी भरलेत पैसे. त्याचा नंतर बोलूया ना. अरे नंतर बोलू काय यार, आपला मित्राचा बर्थडे, त्याला गिफ्ट द्यायला नको? 4,000 मी सांगितलं होतं सावत्या याला. येस. हे तुला हे बर्फ टाकलाय. येस 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 येस. काय झालं काय? काय झालं पशा? झालं काय? काय नाही, हॅपी बर्थडे यार. काय झालं? लपवत आहे का माझ्यापासून काही? काय झालं सावत्या? काय झालं? झालं काय? विचार पशाला. मला काय विचार? तुला माहिती नाहीये विषय? तू सांग ना. मी बोलल्यावर मग तोंड दिसेल. मग लाज वाटते बोल ना सावत्या. काय जे काय करतोय त्याची लाज वाटते बोल. कशाची लाज जे वाटते? काय घडतंय नाही त्याची लाज वाटते बोल. म्हणून बोलू शकत तुला नाही. शांतपणा करायला कोणी सांगितलं? शांतपणा कोणाचा करायचा? तुम्ही मारेन डोक्यात. शांतपणा अरे थांबा ना. विचारलं का मला आधी? अरे थांबा ना यार. विचारलं का मला? अरे काय झालं? काय नाही, त्याचं घर आहे, त्याच्या समोर कुठे अरे मान्य आहे यार, त्याचा बर्थडे, चला हॅपी बर्थडे यार, प्रश्न तो नाहीये. याला समजव ना, हा कसा करतोय? कसं करतोय? एक मिनिट थांब. कसं करतो? विचारलं का सावत्या तुम्हाला? एक मिनिट थांब. विचारलं का? चला रे, विचारलं सावत्या का? एक मिनिट माडे बघ. शांत राहा आधी. काय झालं? काय ही तुझं गिफ्ट आणलंय? हो हळू हो. 4,000 रुपये कॉन्ट्री मागते बिन. 4,000 रुपये जास्त नाही वाटत तुला? मागतोय म्हणजे? पैसे मी दिले, पेमेंट केलं, माझ्याकडे प्रूफ आहे. मी दाखवतो ना तुला. कसलं proof आहे? मी दाखवतो. काय? हे बघ समय बिल बघ. मला दाखव ना त्याला ऐक ना. अरे 16,000 रुपये भरले आहेत ना मी. पण बिल बरोबर आहे. बिल आहे, बिल माझ्याकडे 4 चोक 16 एवढा क्लिअर हिशोब आहे. 15,700 रुपये लिहिले पाशा त्याच्यावर. 400 रुपये कुठे गेलं? कुठे गेले म्हणजे? 400 रुपये कुठे हे गेलं? बघितलं वजन केवढं आहे? कारण असं ना असं आणणार होतो मी ते. एवढं मोठं आहे ती? टॅक्सीने आणलं मी, त्याचे 400 रुपये झाले. टॅक्सीला 400 रुपये लागतील. त्याचे 400 रुपये झाले. नको सांगू मला. 250 रुपये 400 वेळा आलोय मी इकडे. सांगतोय मोठा. आणि टॅक्सी करायची गरज काय तुला? रिक्षानं आला असतं तर चाललं नसतं का? अरे हा? रिलॅक्स ना यार. रिलॅक्स म्हणजे? एक सेकंड. तुला काय म्हणायचंय? मी 150 रुपये खाचा मारला. एवढं थांबून काय बोलतेस मग? बोल की खाचा काढला म्हणून 150 रुपये. हा? अरे पण मुद्दा तो. अरे रिलॅक्स यार. हे Relax म्हणजे काय? राऊत मी खाचा मारला. मग खाचाच मारलाय. अरे ऑड आहे यार. मी खाचा मारला. मी खाचाच मारला. खाचा मारला राजा यार. मी खाचा मारला. खाचाच मारलाय. रे तू शांत खाचाच हो. मारलाय. एवढी मेहनत घेतली, मी खाचा मारला. मग खाचा 150 रुपये गेले कुठं? गप्पा बसा रे. अरे वाढदिवस आहे रे मग हॅपी. अरे मान्य आहे यार राऊत, त्याचा बर्थडे. ए भाई तुला हॅपी बर्थडे. लकला तुला अरे लागतंय हॅपी बर्थडे. पैसा लागतंय. पण मी खाचा मारला. मग काय तर? आपल्या मित्राचा बर्थडे आहे, 50वा बर्थडे आहे. त्याला काय अगरबत्तीचा पुडा द्यायचा होता? मला नको सांगू ती. हा? ए गौऱ्या शांत काय बोल ना. आता काय बोल. द्यायला पाहिजे, पण तुम्ही विचारलं पाहिजे ना यार. एवढं महागडं गिफ्ट त्याला देत आहे हा? त्यासाठी समय काय वर्थ आहे का त्याला एवढं महागडं गिफ्ट? अरे हा वर्थ आहे का महागडं गिफ्ट म्हणजे? असं कोण सांगायला बोलतं पाहिजे ना. तू आम्हाला विचारलं पाहिजे होतं ना. मी विचारलं होतं. तू नव्हतं विचारलं. मी मेसेज केला होता. स्वतःला केला असेल, मला नाही केला. रे? अरे यार माझा स्वतःला कोण करतं मेसेज? अरे माझा स्वतःला कोण करतं मेसेज? मला अरे, सांग. अरे, स्वतःला मी मेसेज केला. मी स्वतःला मेसेज केला. मग केला एक मिनिट. आम्हाला नव्हतं केला. अरे त्याचा वाढदिवस. समाचा बर्थडे होता. नाही भाई त्याचा बर्थडे आहे. त्याला भाई हॅपी बर्थडे. अरे लागला कशाला? मला ऐक तुला बर्थडे ऐक. ऐक माझं.
सम्याचा बर्थडे होता. अरे मीच समय मला नको सांगू यार, हे नका करू यार. त्याला आपण ग्रुप केला की नाही? केला. सम्यात सरप्राईज गिफ्ट केला होता की नाही? त्याच्यावर मी मेसेज केला होता 4000 रुपये पर हेड कॉन्ट्रीब्युशन. ते नंतर- त्याच्यावर हा नंगे पुंगे फोटो टाकत होता. माझा मेसेज महत्वाचा, 4000 पर हेड कॉन्ट्रीब्युशन. काल ते 10-15 नंगे पुंगे फोटो. त्याच्यात तो गेला, महत्वाचा मेसेज वर गेला. त्या फोटो टाकायला मेसेज केला मी, तो ग्रुप ओपन केला होता. हा गौऱ्या भाई, ए समझ, जिंदगी ना जिंदगी वो ऐसे खींचती है आगे, नेहमी दोस्तों को खड़ा होता है, समझा क्या? युजलेस वाक्य आहे हे पशा, काहीच अर्थ नाही या वाक्याला. पश्चात हे काय चाललंय बघ ना तू. अरे तुम्ही यार, माझा वाढदिवस आहे, माझ्या तोंडावर तुम्ही या कॉन्ट्रीब्युशन वरून मी आलो होतो का रे घरी? मला द्या रे, द्या मला. असं आलो होतो ना मी, मला सांग यार. मी यार पार्टी ठेवली, मी नंतर देणार आहे पार्टी, का बोलतात? हो तू नको काही हे करूस तू, म्हणजे मला कळत नाही काय. हा म्हणजे आम्हाला काही डोकं नाही, आम्ही नंगे बंगे व्हॉट्सअपवर हे करतो. 4000 रुपये याला जर महिन्याला 4000 रुपये दिले तर आम्ही खाणार काय? काय आम्हाला काय आहे नाही फॅमिली. ऐकलं का? संपली याची जिंदगी. 4000 संपली. याने गौऱ्याने एका महिन्यात एक कॉन्ट्रीब्युशन दिलं, जीवन संपलं याचं. जिंदगी ए भाई ऐसा नहीं होता है गौऱ्या भाई, दोस्ती है दोस्ती. जिंदगी मौत ना मिल जाए संभालो यारो. गाणं गातोयस तू आता, तू गाणं नको रे. कशावर गाणं गातोस तू? नको हे करू. काय येड्यागत रे? अरे आपल्या सम्या दादाचा वाढदिवस आहे सावत्या. काय? आपल्या सम्या दादाचा वाढदिवस आहे. आपला बिपला काय नाही, तुझा असेल समय दादा, माझा नाही कोण लागत. मला नाही सांगत तसलं. अरे दादाचा पादा मग. अरे यार 50वा वाढदिवस आहे त्याचा आणि तुम्ही काय उपकार केले 50 वर्षात झालंय तर? अरे मोठं लागा सांगतेस 50 वर्ष काय? 50 वर्ष झाली म्हणून काय राजाबाई टॉर काय झुकून सलामी करणार याला? अरे अरे माझं म्हणणं 50 वर्ष झाले, कुणाला काय फरक पडतोय का 50 वर्ष झालेत तर? हा माझ्या बापाच त्या दिवशीला 50वा वाढदिवस झाला, आयनं रंगी हात पकडलाय त्याला, चहामध्ये दिशी टाकून पित होता, निवार हाणलाय. म्हणलं मार रोगो वाढदिवस आहे. म्हणलं थांब, तुझी ती आईला वाढदिवस पुण्याची ती एकत्रच घालती, वाहनानं हाणलाय त्याला. सांगताय 50 कौतुक म्हणजे पशा नाही पशा, हे म्हणजे म्हणजे काय? तुला असं म्हणायचंय पटापटा बोल रे. की आता सम्याचा वाढदिवस आहे तर त्याला वाहनाने मारायचं. असं म्हणतो म्हणेल तुझी इच्छा आहे? असं नाही पशा. वाहनाने मार. नाही घे ना, मार ना वाहन. कशाला मार? तुला बरं वाटेल ना, मार ना वाहन. अरे मला कशाला वाहनाने मारायचं? घे ना. अरे घे ना, मार वाहन. माझ्याकडे चप्पल नाही. अरे मला मार ना वाहन. बघ, 150 रुपये चोरणाऱ्याची चप्पल घेतच नाही मी. अरे 150 रुपयाला चप्पल नको मला, माझी चप्पल आहे. अरे पण मला काय नाही. अरे पण मला असं का मार ना वाहन. माझ्याकडे पण चप्पल आहे, पण असं मारणार आहे का चप्पल? अरे पण सगळ्या चप्पल हातात घेतात यार तुम्ही. वाढदिवसाच्या दिवशी चप्पल हातात घेऊन मार. चप्पल हे नका करू यार तुम्ही. माझी पण चप्पल आहे ना. माझी चप्पल द्या रे. अरे हे बघ, हे बघ, हे बघ. अरे काय चाललंय यार? यार तुम्ही बसा यार. चप्पल द्या. चप्पल बाहेर काढा यार तुम्ही. चप्पल बाहेर काढा तुम्ही. बोलतो कोणाला? सांगतोय इनको ना समझता नहीं है सम्या, इनको समझता नहीं है भाई. ये जिंदगी ना, लाइफ इज द स्काई इज द लिमिट. समझा क्या? समझो, जिंदगी मिलेगी ना दोबारा. नको पिक्चरची नावं घेतोयस तू आता. इनमिन 4 लोकांचा ग्रुप आहे आपला, कुठे काहीतरी जिंदगी बिंदगी. माझ्याकडे पण चप्पल आहे, कळलं ना? 150 रुपये चप्पल आहे, 1.5 वर्ष वापरली. मला माहित आहे ना, याला 4000 गिफ्ट दिले, घरी खाणार काय? हा आपली काय परिस्थिती आहे? अरे हा वेडा आहे काय? काय याला 4000 द्या. गौऱ्या, ऐसा नहीं होता यार. गौऱ्या, ए गौऱ्या, 4000 दिले आपण खाणार. गौऱ्या ऐसा नहीं होता. हे बघ, इकडे बघ, लाईफला फेस कर. कळलं का? जिंदगी को फेस कर भाई. हाँ चलो दोस्तों, मिलके कुछ जिंदगी पे बातें करते. अरे नको चला बोलूया. दोस्तों, आयुष्यावर बोलू काहीच हिंदी केलास तू आता. काय बोलतो पशा. यार? थांब ना यार पशा. तो तिकडे तोंडवर तिकडे बोलतोय तू. नका बोलू यार, हे प्लीज सांगतो यार. काय बर्थडे यार? त्याच्या बर्थडेला एवढं महागडं गिफ्ट. माझा 18वा बर्थडे झाला, मला गिफ्ट दिलं का त्यांनी? अरे तुझ्या 18वा वाढदिवसाला आपली ओळखच नव्हती, आत्ता झाली ना. 8 महिन्यांपूर्वी. ह्याच्यामुळे तुझी आणि माझी ओळख. पहिला वाढदिवस सुद्धा झालेला नाही, ओळख झाल्यानंतरचा. मी कसा देणार तुला वाढदिवसाची गिफ्ट? काय बोलताय? अरे घेऊन जा गिफ्ट. नाही काय करतोय? समय एक मिनट. समय लय तुम्ही आधी सांगतो तू गिफ्ट यार तू मारू नको, मला काय गिफ्ट घ्यायचं आहे. अरे इनको नाही समजता है यार. आयुष्य कडातले कांदे पोहे यांना नाही माहिती. यार. एक मिनिट. मला हे झालंय आता. एक मिनिट ऐक. 2 गोष्टी. गोष्ट पहिली, पटापटा बोल. पटकन 4,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. आणि गोष्ट दुसरी,
सम्याला आत्ताच्या आता सॉरी बोला. सर माझी कॅन्सल कर. सम्या नाही नाही, एक सेकंड सम्या, सम्याला सॉरी बोला. वाढवूया. नाही. 2 गोष्टी पटकन. देत नाही जा, काय करायची ती कर. आणि ह्याला सॉरी हाड, सॉरी बोल. त्याचा बर्थडे तू त्याला हाड बोललास. हा मग सात्या त्याचा बर्थडे. अरे थांब ना, कुणीतरी थांबव ना. अरे काय झालं? मला सांगायचं नाही तसलं. हा चष्मा करते चष्मा घे. चष्मा म्हणजे तुम्हाला मी का आलो यार जन्माला. 50 वर्षापूर्वी माझा जन्म झाला नसता तर हा दिवस नसता दिसला यार. काय ग्रुप आहे आणि काय ग्रुपला मी पार्टी देतोय मला काहीच कळत नाही. हा आम्ही म्हणजे यांना 4000 द्यायचे आणि आम्ही खायचं काय. आमची परिस्थिती आहे घरी 4000. अरे ह्याचं काय करायचं रे. अरे अरे तू तरी संपव रे. नाही संपणार रे. अरे वा वा बॉईज, धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसादा, अरे काय माणसं आहात तुम्ही. म्हणजे आत्ता तुम्हाला विंगेतनं ढकललंय आणि मग तुम्ही अचानक काहीतरी ठरवलंय. इतकं लाईव्ह आणि इतकं नॅचरल त्याचा फील होता. काय 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 कॅरेक्टर होतं गावऱ्या तुझं. काय पकडलं होतंस तू ते. खतरनाक खतरनाक विषय, खतरनाक सादरीकरण. मजा आली, फार मजा आली. बहारदार, सुपर. सई, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. बॉयज ऑफ MSJ आज छा गए, मजा आली. वा वा वा. मंडळी, आता इथे या मंचावर एक मुलाखत रंगणार आहे. ही जरी एका फिल्मच्या प्रमोशनची मुलाखत असली तरी इथे खऱ्या अर्थानं हास्याचं प्रमोशन होणार आहे. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवालकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांचं. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत. ताऱ्यांचे किस्से ताऱ्यांच्या मुखातून. ताऱ्यांचे किस्से ताऱ्यांच्या मुखातून या कार्यक्रमात मी तुमच्या दणक्यात स्वागत करतो बा. आज इथे जे तारे आलेले आहेत, खरं तर मी त्यांचे नाव सांगायला नाही पाहिजे. मी त्यांच्या डायलॉग मारतो कारण त्यांचे डायलॉग गैरे फेमस आहेत. मला मारायचं असेल तर लपवून मारा, समोरून आला तर लाखांना पण भारी पडेल. ए, 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 नरंग. असे गूज बंप आणणारे ज्यांचे डायलॉग आहेत, असे असे पृथ्वी प्रताप सर म्हणजे पिपी सर इथे आलेले आहेत. राजपूतजी, गाडी असल्यासारखं काय पिपी करताय. गंमत हो. सुरुवातीच्या पॅच मध्ये थोडीफार कॉमेडी असते माझ्याकडे, नाही तर म्हणजे काहीच नसतं. तर पुढच्या आठवड्यात यांच्या एक नवीन सिनेमा रिलीज होतोय. 1 चिंच 2 चिचोके, बाई ग मला मळमळतय. तर या सिनेमाचे सहकलाकार पण इथे आलेले आहेत. अरे अरे क्लोज लावलेला आहे तिथे खुर्चीवर. तुम्ही उठू नका, कटवाल तुम्ही. राजपूत what I feel ना, मला असं वाटतं की माझे जे को ऍक्टर्स आहेत ना, त्यांनी इथे माझ्यासोबत असलं पाहिजे इंटरव्ह्यूला. काय सी, दिस इज माय पर्स्पेक्टिव्ह की फिल्म एकट्याची नसते ना. इट इज टीम्स वर्क, राईट. हो बरोबर. तर माझी टीम इथे आहे आणि तिथे असं सोफ्यावर बसली माझ्यापासून लांब. नाही फील राईट. सर सर ऐका ना, काय काय मेन लीड तुम्ही तुमच्या सोबत इंटरव्ह्यू प्लॅन केलेला आहे. त्यांची नंतर ओळख करून देऊ ना आपण. नाही राजपूत, मी काय म्हणतो, राजपूतजी सी, दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. ते दोघं इथे येऊन इंटरव्ह्यू मध्ये सहभागी होणार असतील तर मी इंटरव्ह्यू देतो. अरे नाही अरे असं काय करता. बोलवा बाबा, कम ये. पण हा कम. येस. अरे बाबा, तालिब
अरे बाबा. रोहित सहाय अगले. इकडे या ते लवकर. अरे खुर्च्या घेऊन या हा, दादा या, या. एवढं कशाला अरे बसलं it's okay असतं बाबा. इकडे या खुर्च्या इकडे लाव आणि ही खुर्ची आहे ना अशी सेंटरला थँक्यू दादा एकदम तुम्ही सेंटरला मला लाव माहिती नव्हतं आम्हाला त्याच्याबद्दल. राजपूत डन है हा डन. अरे या हो, प्लीज हो, प्लीज आम्ही- प्लीज 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 हैव अ मैं सीट. घेणार. बसा बसा मामा बैठ मेरी जान. मी इथे बसू हा बसा थँक्यू या, थँक्यू दादा त्यांची ओळख करून द्या आधी गाईज. प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव, वा कमाल पोटेन्शियल असलेले ऍक्टर्स आपल्याला या फिल्म मध्ये दिसणार आहेत. ओके, क्या बात है. तर टिपी सर मी तुमच्याकडे येतो. सर म्हणजे तुम्ही किस्से सांगण्यासाठी गैर फेमस आहे बा. आता तुम्ही एवढे मोठे स्टार आहे, एवढी मोठी फॅन फॉलोईंग आहे तुम्हाला, म्हणजे क्रेझी फॅन असतील जे तुम्हाला बघा सेकाळत बिकाळत असतील. तर एखादा असा स्पेशल फॅन मोमेंट आहे का? अरे खूप आहेत. आय टेल यू, एक म्हणजे मी एकदा ना एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काही कोणी नाही माझं काही नाही, पण वन ऑफ माय फ्रेंड त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी होतं. सो मी तिथे गेलो ना, तर तिथे त्या काकू होत्या ज्यांना कॅन्सर झालं आणि मध्ये ते ICU मध्ये त्या होत्या तिकडे. आणि लोक येतात ना फॅन्स, त्यांना कळतं स्पॉट्स बॉय सॉरी लोक येतात ना तिकडे आणि कळतं त्यांना वॉर्ड बॉयज आणि नर्सेस, आणि त्यांना कळतं की फोटो काढायचे तर ते फोटो काढायला घाई करतात. दादाचे फोटो काढायला ना खूप जण येतात. फोटो काढायला येतात त्या हॉस्पिटलला पण ना खूप जण आलेले फोटो काढायला. हा म्हणजे जो तो येतो दादाकडे फोटो मागत होता, दादांना त्यांना भेटता पण येत नव्हतं. दादाचे फोटोचे खूप किस्से आहेत. खूप वेगळंच आहे. तिला लूक लागला. लूप लागतो. नाही थोडा तिला लूक लागला. ऍक्च्युली काय झालं, आम्ही ना परवा शूट करत होतो एका ठिकाणी. तर तिथे ना एक दादांची खूप मोठी, म्हणजे दादांचे सगळेच फॅन, खूप फॅन फॉलोइंग आहे त्यांचं, पण एक ना फॅन आली होती आणि तिला ना फोटो काढायचा होता दादांसोबत. तर ती फोटो काढायला गर्दी असते तर तिने असा मोबाईल घेतला, दादांसोबत सेल्फी काढायचा होता तिला. तर दादांसोबत असा सेल्फी काढायला असा मोबाईल धरला हातामध्ये आणि क्लिक केलं, तर फोटोच नाही आला. नाही तिला कळलं की तिच्या फोनची मेमरी फुल झाली आहे. मग काय नाही, दादाने तिला जस्ट सजेस्ट केलं की एखादा फोटो डिलीट करा ना. ती ओरडली त्यांना, मी नाही फोटो डिलीट करणार, मी कशाला फोटो डिलीट करू. तिने काय केलं असेल, तिने दादांचा फोन घ्यायला सांगितलं आणि त्याच्यात फोटो काढायला सांगितला आणि म्हणाली पोस्ट करा. फोटोचे किस्से दादा सगळ्यांना अटेंड करतो. म्हणजे किती माणसं असू दे, म्हणजे समोर 100 माणसं असली ना तरी दादा सगळ्यांना सेल्फी देतो. म्हणजे आता परवाच आम्ही या फिल्मचं पॅचवर्क करत होतो नाला सोपराला, दादाच्या व्हॅनिटी बाहेर असं खूप गर्दी. सगळी लोक दादांना भेटायला आली होती. दादा बाहेर व्हॅनिटीच्या बाहेर आला आणि जीप होती ना, आमच्या फिल्म मध्ये जीप आहे. दादा जीपवर उभा राहिला आणि दादा बोलला सगळ्यांना फोटो देणार, चल सगळ्यांना फोटो. चल म्हटलं, जीपवर जीप सुरू केली, दादा काचेवरती पडला आणि 2 मांड्याच्या मधून ना जीपचा वायपर बाहेर आला. ड्रायव्हरचा कुठेतरी हात लागला, वायपर सुरू झाला. दादा पण तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्यांना दादा रिॲक्शन सोडत नाही. दादा थांबो रे. आणि काही सिच्युएशन असणार तरी दादा आपला असं असतो. नाही खरं यांनी म्हणजे असे धमाल मजेदार इथे किस्से सांगितलेले, फॅन मोमेंट सांगितले. सर मी तुमच्याकडे येतो. आता या फिल्मचं शूटिंग झालं तर बरेच किस्से तेव्हाही घडले असतील. राईट. एखादा किस्सा तुमच्या पोटात गुदुक करत असेल तर फुदुक्कन बाहेर काढावा त्याला. बोरीवंदर राजपूतजी, अरे सर श्याम सुंदर नाव. तर राजपूतजी आय टेल यू, मी एका गावात शूट करत होतो आणि आमचा ना फिल्म मध्ये एक सीन आहे जिथे असा गवताच्या गंजा लावायच्या होत्या खूप, आणि लोकांची ओळख झाल्यामुळे ना त्या गंजा आम्हाला फ्री मिळाल्या. गंजा जेव्हा आम्हाला मिळाले ना, गंजा मिळाल्या 20-30 गंजा होत्या. तिथे दादाचा सीन होता, दादा आणि हिचा सीन होता. आदल्या सीनला दादा हिला प्रपोज करतो आणि नेक्स्ट सीनला त्या गंजाच्या सीनला दादा अंगठी देतो, सोन्याची अंगठी. दादाने ना हिचा असा हात पकडला होता आणि तिच्या बोटामध्ये दादाला अंगठी घालायची, सोन्याची अंगठी. आणि दादा राईट लेफ्ट आणि अंगठी पडली, गंजाची अंगठी पडली, सोन्याची अंगठी. आणि ती अंगठी स्पॉन्सर होती ना, सोन्याची होती, खऱ्या सोन्याची. अख्खं युनिट अंगठी शोधतोय, हा इकडे शोधतोय, तो तिकडे शोधतोय. पण दादांचे डोळे भाई माहित नाही, दादांचे डोळे. दादा काय केलं, एका ठिकाणी काहीतरी चमकत होतं, दादाने हात घातला, साप बाहेर काढला.
तर साप बाहेर काढला दादाने. आम्हाला कळेच ना काय करायचं. म्हणजे अख्खं युनिट घाबरलं होतं. टेन्शन मध्ये होते सगळे. हो अख्खं युनिट एका बाजूला पळतोय, दादा एका बाजूला पळतोय. माझ्या हाताला काठी मिळाली, मी काठी घेतली आणि दादाच्या हातावर ठपकन मारली. दादा वळला, दादाच्या पाठीवर काठी. दादाला खूप लागलं. सॉरी सॉरी. पण त्याच्या पुढे काय झालं? साप कुठे होता सांगा? आता नाही, दादाच्या शर्टाच्या आत होता. दादा कसा पळत होता? दादा साप शर्टात गेला ना. नेहमी दादा काय ऍक्शन पिक्चर मध्ये दादा आपला असा पळताना दिसतो ना आपल्याला. दादा कसा पळतो माहितीये? ए साप काढा, साप काढा, ए साप काढा, साप काढा, ए साप काढा, साप काढा. काय झालं? साप कुठे होता सांगा? आता नाही, दादाच्या शर्टाच्या आत होता. दादा कसा पळत होता? दादा साप शर्टात गेला ना. नेहमी दादा काय ऍक्शन पिक्चर मध्ये दादा आपला असा पळताना दिसतो ना आपल्याला. दादा कसा पळतो माहितीये? ए साप काढा, साप काढा, ए साप काढा, साप काढा, ए साप काढा, साप काढा. गावातली लोक म्हणतात, अहो दादा पहिला शर्ट काढा, शर्ट काढा. दादा म्हणतात नाही, साप काढा, साप काढा. बरं दादाने नंतर शर्ट काढलं, त्याच्यावर पण त्यांनी विनोद केला. शर्ट काढलं ना दादा. बरं तुम्हाला जे दिसतं ते असे 6 पॅक्स वगैरे दिसतात ना, ते VFX मध्ये करतात. ऍक्च्युअल मध्ये दादा बरगडे आहेत, पिंजरा काहीच नाही दादांचं, एकदम तर दादा त्याच्यात विनोद करतायत. अरे मागे साप, पुढे साप पळा, साप पळा. दादा एक नंबरचा जोकर आहे आमचा, एक नंबरचा जोकर. अरे हे कुठे गेले? अरे ओ सर दादा. अरे सर 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 अरे सर इकडे या ना. अरे तुमचे इंटरव्ह्यू चालले तिकडे काय करता? अरे माझा चाललाय. या ना सर प्लीज. अरे माझा चाललाय. अरे प्लीज तुम्ही काय नाही त्यांचा घे. अरे त्यांना माहिती आहेत माझे त्यांना तुम्हाला पण माहिती अच्छा, हा, घ्या. पण ते खूप भारी रंगवून सांगतात. हा, ना? म्हणजे ते ठीक आहे. जाना- त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. Yes. नाही सर या सर प्लीज अच्छा, सुरू द्या. अरे दादा मी किस्से अरे मस्त सांगते यार ना. क्या किस्सा बता दिया यार तू. काय ना, आय कॅन अंडरस्टँड की बाबा इंटरव्ह्यू मध्ये थोडी मजा मस्ती असायला पाहिजे, पण दॅट डझंट मीन की माझी एक वेगळी बाजू आहे ती लोकांना कळलीच नाही पाहिजे. काय मी ना राजकीय भान जपणारा, सामाजिक भान जपणारा, एक असा काय म्हणतो की व्याप्त दृष्टिकोन असलेला नट आहे ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं ना. सर याच्यात काही मजाच येत नाही. याच्यात लोकांना इंटरेस्टच नसतो का? म्हणजे कटरीना काय विदाऊट मेकअप कशी दिसते, रॉंग टेकडे हो जाएंगे, याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. आता म्हणजे काय माहितीये का, आता ही जर तुमची स्टोरी केली मी आणि असं टायटल दिलं वा की रिअल लाईफचा सुपरस्टार, रिअल लाईफचा बावळट, तुम्हाला सांगतो असे लाईक अशा कमेंट येतील ना, तुमची पब्लिसिटी होऊन जाईल आणि तुम्ही आहे ना आउट देशात पण फेमस व्हाल सर. माझी पब्लिसिटी होईल, म्हणजे जो शब्द तुम्हाला उच्चारता येत नाही ते होईल माझा पब्लिक. इकडे अरे सर माझ्याकडे एक डार्लिंग मेरे पास एक बहुत अच्छा आयडिया आहे. आपण काय करूया ना, माझ्याकडे अशी आयडिया ना ज्याच्यातनं तुझ्या कार्यक्रमाची पब्लिसिटी होईल, तुझ्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येतील आणि माझ्या फिल्मचं प्रमोशन पण होईल. हो सांगा. कांदे इकडे. अरे बाप. अरे सर काय करता सर? ये रखना, ए बाबा ये रखना. सुनो दादा, ये रखो. आणि प्रोमोट पण ठेवाय. प्रोमोट ठेवा, बुमरँग करा, रील कापा आणि मिलियन मध्ये व्ह्यू घ्या. नाही उथळ करूनच जर पब्लिसिटी पाहिजे ना तर मग हे करू आपण. हे ठेवा, कॉन्ट्रोवर्सी करा. सो बताएंगे की अरे पीपी के फिल्म के टाइम पे इंटरव्यूअर को मारा. ते करूया आपण. ओके. सॉरी सर. समय दादा, पाशा दादा, प्रसाद सर, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सिनियर आहे, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सहकलाकारांना मदत करा, त्यांचं कौतुक करा. माझी टीम करा, पण माझी टीम इथे कधीच बसवू नका, कान जवळ पडतो. संपले स्किट, मी वाजवू येऊन. वा मस्त झाला परफॉर्मन्स. सई एकदम गुजबं म्हणणारा परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. श्यामदादा, एंट्रीच्याच वाक्याला वन्स मोर मिळालेले तुम्ही पहिले असाल आणि आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्हाला असं बघायला खूप आवडतं, त्याच्यामुळे होऊन जाऊ दे धिंगाणा, मजा येते. पम्या, नमा, छान दिसतेस, वेगळी दिसतेस, छान मस्त. दोघांचंही खूपच भारी होता परफॉर्मन्स. पीपी फॅन्टॅस्टिक, मजा आली गाईज. मंडळी, ही हास्य रजनी अशीच रंगत राहील. तुम्ही मात्र बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.